नमस्कार मित्रमान्य मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे अमूल दूध विशेषतः ताजा आणि गोल्ड पाऊचमध्ये कॉलिफॉर्म जीवाणू आढळल्याचा दावा एका चाचणीमध्ये केला होता. तो खरा आहे का? आणि ज्यामुळे जी खळबळ उडालेली आहे. यानंतर अन्न सुरक्षा नियमन फसल हे दुधातील भेसळ रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत का, ते जाणून घेऊया आपण आजच्या व्हिडिओमध्ये. आणि मी आता तुम्हाला सांगणार आहे अमूल दूध खरंच कॉलिफॉर्म जीवाणू अहवालानुसार पॅकबंद दुधामध्ये जास्त आढळले आहे का, जे आरोग्यासाठी आपल्या धोकादायक असू शकतात. फेब्रुवारी 2026च्या ताज्या बातम्यांनुसार अमूल दूध विशेषतः ताजा आणि गोल्ड पाऊचमध्ये कॉलिफॉर्म जीवाणू आढळल्याचा दावा एका चाचणी अहवालात करण्यात आला होता, ज्यामुळे खळबळ उडाली आहे. मनी कंट्रोल दी लॅलनटॉप यानंतर अन्न सुरक्षा नियमन फसलने दुधातील भेसळ रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत का? मनी कंट्रोल ग्राहकांना दूध नीट उकळून पिण्याचा आणि फ्रीजमध्ये सुरक्षित ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. मनी कंट्रोल अमूल दूध बातम्या. महत्त्वाचे मुद्दे. गुणवत्ता प्रश्न. ट्रस्टिफाईड च्या लॅब रिपोर्टनंतर अमूल, मदर डेअरी आणि कंट्री डिलाईटच्या दुधाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कॉलिफॉर्म जीवाणू अहवालानुसार पॅकबंद दुधामध्ये कॉलिफॉर्म जीवाणूचे प्रमाण जास्त आढळले आहे, जे आरोग्यासाठी धोकादायक असू शकते. सुरक्षितता उपाय. तज्ज्ञांनी दूध वापरण्यापूर्वी ते आधी पॅकबंद दूध आणल्याच्या नंतर व्यवस्थित उकळवण्याचे आवाहन केलेले आहे. पण परत एक प्रश्न मनाला पडतो किंवा मनाशी एक झुंजत राहतो की आपण खरंच हे दूध पितोय ते आरोग्यासाठी खरंच चांगले आहे का? आपण कुठलं दूध वापरलं पाहिजे? हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि तो प्रत्येकाने आपला सोडवावा. कारण आपण किती ते दूध प्यावं आणि किती नाही ते आता आपल्यावरती डिपेंड करतं. आपण सुरक्षित आहोत का? जर दुधामधूनच हा विषाणू जर सापडलेला असेल आणि जर यांची गुणवत्ता चाचणी जर जास्त असेल तर ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. तर मग आपण काय करावे? आणि हा तुम्हाला काय वाटतं नक्की? हा तुमच्या मनाला एक क्वेश्चन विचारून बघा आणि तुम्हाला काय वाटतं. खरंच जर तुम्हाला काही वाटत असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.